विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशीचं कामकाज 2 सत्रात घेण्यात आलं. सकाळी विशेष बैठकीत महत्त्वाच्या विषयांवरच्या लक्षवेधी सूचनांचं कामकाज झालं, तर नियमित कामकाजात प्रश्नोत्तरं, लक्षवेधी, विधेयकांसह महत्त्वाच्या विषयांवरच्या 293व्या प्रस्तावावरच्या चर्चा आणि विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव इत्यादी कामकाज झालं. शेवटच्या दिवशी सभागृहाच्या पटलावर विविध विभागांचे अनेक अहवाल ठेवण्यात आले. त्यात भारताचे नियंत्रक आणि लेखापरीक्षक यांचा 31 मार्च 2022 आणि 2023चा अहवाल, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचा 2004-2005 ते 2011-2012 हा अहवाल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सन 2020-21 आणि 2021-22चा अहवाल, राज्य माहिती आयोगाचा सन 2022 इत्यादी विविध अहवालांचा त्यात समावेश होता. हे देखील आजच्या कामकाजाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. सकाळी 9:15 वाजता विशेष बैठकीत लक्षवेधी सूचनांचं कामकाज घेण्यात आलं. त्यानंतर सकाळी 11 वाजता नियमित बैठकीत प्रश्नोत्तरांचा तास झाला. प्रश्नोत्तरांच्या तासानंतर कागदपत्र पटलावर ठेवण्याचं कामकाज घेण्यात आलं. त्यानंतर औचित्याच्या मुद्द्याद्वारे विविध महत्त्वाचे विषय अनेक सदस्यांनी मांडले. त्यात काँग्रेसचे नाना पटोले यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑफलाईन अर्ज भरून घेण्याबाबत सूचना केली. ते म्हणाले की सध्या शाळा, महाविद्यालयं यांच्या प्रवेशाचा काळ असल्यानं शासकीय योजना लागू करण्याचा जास्तीचा ताण शासकीय यंत्रणेवर येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी लाभार्थी योजनांचे अर्ज ऑफलाईन देखील स्वीकारण्यात आले पाहिजेत. पटोले यांच्या सूचनेला भाजपचे राम कदम यांनी तीव्र विरोध करताना ही योजना यशस्वी होऊ नये यासाठी विरोधकांकडून अडचणी निर्माण केल्या जात असून मुद्दाम काही महिलांकडून चुकीचे अर्ज भरून घेतले जात आहेत, जेणेकरून योजना लागू होण्यात अडचणी याव्यात असा विरोधकांचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. त्यावर सभागृहात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर पटोले यांनी आपला असा काही हेतू नव्हता, आपण सरळपणे योजनेतल्या लाभार्थींना वेळेत लाभ मिळाला पाहिजे यासाठी सूचना केल्या होत्या. प्रत्येक विषयात सत्ताधारी पक्षांकडून राजकारण आणलं जात आहे असा आरोपही नाना पटोले यांनी केला. त्यानंतर अन्य सदस्यांकडून महत्त्वाच्या विषयांवर औचित्याचे मुद्दे मांडण्यात आले. विधानसभा सत्राचा शेवटचा दिवस असल्यानं अनेक सदस्यांनी आपापल्या मतदारसंघातल्या महत्त्वाच्या विषयांवर आपले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात नाशिकच्या भाजपा सदस्या देवयानी फरांदे यांनी नाशिक मुंबई महामार्गावर रस्त्यांची चाळण झाल्यानं 3 तासांच्या प्रवासाला 10 तास लागत असल्याचं लक्षात आणून दिलं. उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या संपूर्ण वाहतुकीवर यामुळे परिणाम होत असल्यानं सरकारनं यासाठी लक्ष देण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या. विधानसभेत काल छत्रपती शिवरायांच्या वागणुकाबाबत केलेल्या निवेदनातल्या माहितीमध्ये छेडछाड करून काही माध्यमांमधून त्याचं चुकीचं वार्तांकन करण्यात आल्याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नापसंती व्यक्त करतानाच माध्यमातल्या अशा प्रवृत्तींना आळा घालण्याबाबत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विनंती केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील याबाबत माध्यमांतून येणाऱ्या बातम्या योग्य खातरजमा करून तंतोतंत दिल्या गेल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करताना माध्यमांना 4थ्या स्तंभाचा दर्जा असल्यानं त्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे अशी समज दिली. त्यानंतर सभागृहात औचित्याचे मुद्दे घेण्यात आले. दरम्यान माध्यमांमधून आजच्या सभागृहाच्या प्रक्षेपणात भाजपा सदस्या मेघना बोर्डीकर यांच्याकडून सभागृहात पैसे देण्यात आल्याच्या वृत्तामुळे सभागृहात पुन्हा एकदा माध्यमांच्या चुकीच्या वार्तांकनाबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मेघना बोर्डीकर साकोरे यांनी याबाबत सदनात बोलताना सांगितलं की आपली तब्येत अचानक बिघडली असल्यानं औषधं आणण्यासाठी सदनातल्या शिपायामार्फत स्वीय सहाय्यकांकडे पैसे पाठवले, त्याचं चित्रीकरण करून माध्यमातून चुकीच्या बातम्या देण्यात आल्याचं त्या म्हणाल्या. आज विधान परिषदेच्या सदस्यांच्या निवडीसाठी मतदान असल्यानं माध्यमातून कोणत्या पक्षाचे किती आमदार फुटणार याबाबत अंदाज व्यक्त केले जात असताना अशा बातम्या आल्यानं नाहक बदनामीला सामोरं जावं लागत असल्याची खंत श्रीमती मेघना साकोरे यांनी व्यक्त केली. यावेळी विरोधी पक्षांमधून जितेंद्र आव्हाड,
यांनी देखील त्यांच्या मताशी सहमती व्यक्त केली, तर भाजपाचे राम कदम यांच्याकडूनही या विषयावर मत मांडण्यात आलं. त्यानंतर तालिका अध्यक्ष समाधान अवताडे यांनी माध्यमांकडून वार्तांकन करताना जबाबदारीचं भान ठेवावं असे निर्देश दिले. त्यानंतर विरोधी पक्षांच्या वतीनं देण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा घेण्यात आली. यावेळी विरोधी पक्षांकडून बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा प्रयत्न होत असल्याबाबत लक्ष वेधताना या प्रकाराला तीव्र विरोध असल्याचं सांगितलं. राज्यातल्या वारकरी संप्रदायातल्या संतापेक्षा मनु श्रेष्ठ होता असं वक्तव्य मंत्रीच करत असल्यानं याबाबत गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत राजेश टोपे यांनी मतं व्यक्त केली. विद्यार्थी आणि शिक्षणाच्या प्रश्नासंदर्भातल्या चर्चेत अनेक सदस्यांनी आपली मतं मांडली. शासकीय महामंडळातून विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या लाभाच्या योजनांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीनं केली जात नसल्याबद्दल नितीन राऊत यांनी चिंता व्यक्त केली. मागासवर्गीयांच्या लाभाच्या योजनांचा निधी पुरेशा प्रमाणात दिला जात नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले की विंदा करंदीकर यांच्या कविता वित्तमंत्री अजित पवार वाचू लागल्याचं समाधान आहे. त्यामुळे मी देखील विंदा यांची त्याला तयारी पाहिजे ही कविता सांगणार आहे असं सांगून त्यांनी ती कविता सादर केली. ते म्हणाले की गेल्या 5 वर्षात राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कायदा सुव्यवस्था स्थिती हाताबाहेर गेली आहे. पोलिसांवर ताण असल्यानं त्यांच्या आत्महत्या वाढल्याचं ते म्हणाले. जयंत पाटील म्हणाले की राज्यातल्या जनतेचा पोलिसांवरचा विश्वास कमी होत चालला आहे असं पत्र रश्मी शुक्ला यांनी लिहिलं आहे. हे गंभीर असल्याचं ते म्हणाले. बीडमध्ये लोकसभा निवडणुकीतल्या बोगस मतदानाचं शूटिंग करण्यात आलं. मयतांच्या नावानं मतदान झालं. याच्या चित्रफिती व्हायरल झाल्या आहेत. त्यावरून कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारात लक्ष घालायला हवं असंही त्यांनी सांगितलं. हे समालोचन लिहून पूर्ण होत असताना सभागृहात या प्रस्तावावरची चर्चा सुरू होती. विधान परिषदेचं काम आज सकाळी विशेष सत्रानं सुरू झालं. सुरुवातीला गणपूर्ती अभावी तालिका सभापती अमोल मिटकरी यांनी कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नासह अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम 260 अन्वये मांडलेल्या स्वतंत्र प्रस्तावांवर एकत्र चर्चा पुढे सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अरुण लाड यांनी या चर्चेत बोलताना सरकारच्या शिक्षणविषयक धोरणावर टीका केली. त्याचप्रमाणे शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुनील शिंदे यांनी मुंबईच्या समस्यांना स्पर्श केला. वरळीमधल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी त्यांनी केली. अंमली पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारनं पुरेशी यंत्रणा उभारायला हवी असं ते म्हणाले. विशेष सत्र संपल्यानंतर दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला. कर्करोगाविरोधातली बनावट इंजेक्शनं बाजारात आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून गुजरात, तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या टोळीचा तपास पोलीस करत आहेत असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी भाई गिरकर यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. या प्रकरणी 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलं आहे. या बनावट इंजेक्शनची खरेदी विक्री करणाऱ्या पेढीचा परवाना रद्द करण्यात आला असून इतर संबंधित औषध विक्रेत्यांसंदर्भात कारवाई सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात कॅफेनचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या थंड पेयांच्या विक्रीवर बंदी आणण्याची मागणी अपक्ष सदस्य सत्यजित तांबे यांनी आज तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली. शाळांपासून 500 मीटर अंतरावर कॅफेनयुक्त पदार्थांची विक्री करू नये असे आदेश काढण्यात येतील असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी हलाल प्रमाणित असं लिहिलेल्या वस्तूंवर बंदी आणण्याची मागणी केली. या सर्व प्रश्नांचं निरसन करण्यासाठी बैठक घेण्याचं आश्वासन मंत्र्यांनी यावेळी दिलं. मराठवाडा विभागातल्या जिल्हा परिषद शाळांमधली
मुख्याध्यापकांची रिक्त पदं भरण्याबाबत 15 दिवसात बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काळे यांनी या संदर्भातला तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात 20% शिक्षकांनाच निवड वेतन श्रेणी देण्याची अट ठेवल्याबाबतचा तारांकित प्रश्न भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उपस्थित केला होता. याबाबत शिक्षक संघटनांची निवेदनं प्राप्त झाली आहेत. याबाबत संचालकांकडून आर्थिक भार तपशील मागवण्यात आला असून हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो वित्त विभागाकडे पाठवला जाईल, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर देताना सांगितलं. राज्यात खासगी विद्यापीठांना ऑफ कॅम्पस स्थापन करण्यासाठीच्या अटीशर्ती सरकारनं अद्याप विहित केलेल्या नाहीत, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. भारताचे नियंत्रक तथा महालेखा परीक्षक यांचा राज्य वित्त व्यवस्थेवरील लेखा परीक्षा अहवाल आज सभागृहात सादर करण्यात आला. त्यानंतर प्रलंबित लक्षवेधी सूचना घेण्यात आल्या. राज्यातल्या अडचणीत असलेल्या सहकारी बँकांना मदत करून त्यांना पुनरुज्जीवित करण्याची सरकारची भूमिका आहे, असं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची बाब भाजपाचे गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडली. त्याला वळसे पाटील यांनी उत्तर दिलं. स्वयं अर्थसहाय्य तत्वावर मान्यताप्राप्त शाळांना 6वी ते 12वी अशी दर्जावाढ आणि इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत नवीन परवानगीसाठी लागणारी अट शिथिल करण्याची मागणी भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. ही अट अशी तात्काळ शिथिल करता येणार नाही, यासाठी कायद्यात सुधारणा कराव्या लागतील, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. यावर सकारात्मक चर्चेतून तोडगा काढला जाईल, असं ते म्हणाले. आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्यातल्या सगळ्या शाळांची वेळ सकाळी 8:45 ते सायंकाळी 4 पर्यंत आहे. मात्र ही वेळ बदलण्यात यावी अशी मागणी शिक्षक सदस्य शिवसेनेचे किशोर दराडे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. या निवासी शाळा आहेत, तिथे विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत वेळ घालवावा म्हणून शाळेची ही वेळ ठेवण्यात आली आहे, ती बदलणार नाही, असं आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितलं. दुपारच्या सत्राची सुरुवात अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेनं झाली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुनील शिंदे यांनी या प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात केली. त्यांनी यावेळी सरकारच्या धोरणांवर टीका केली. सरकार केवळ उधळपट्टी करत आहे, मात्र कामं पूर्ण होताना दिसत नाहीत, असं ते म्हणाले. भाजपाचे प्रसाद लाड यांनी चर्चेत सहभागी होत सरकारच्या कल्याणकारी योजनांची प्रशंसा केली. जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार सातत्यानं हिताच्या योजना राबवत आहे. महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर या योजना अधिक गतीनं पुढे नेल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनतेच्या पैशाचा अपव्यय करून राज्याला अधोगतीला नेण्याचं काम सरकार करत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेमध्ये बोलताना केली. काही मोजक्या अधिकाऱ्यांसाठी आणि कंत्राटदारांसाठी काम करत असलेल्या सरकारनं जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे, असं ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये देऊन केवळ भागणार नाही, असं सांगत या महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार अपयशी ठरल्याचं ते म्हणाले. सर्वसामान्य माणसाला समाधान आणि आनंद कशाप्रकारे मिळेल याची काळजी राज्य सरकार घेत आहे, असं भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी या चर्चेत बोलताना सांगितलं. राज्य सरकारनं मुंबई महानगर क्षेत्रात जो गतीनं विकास केला आहे, त्याची गती अधिक वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वेळेची आणि इंधनाची बचत व्हावी या दृष्टीनं रस्ते प्रकल्प उभे राहत आहेत, याकडे दरेकर यांनी लक्ष वेधलं. मुंबई महानगरपालिकेच्या आतापर्यंतच्या नाला सफाईच्या कामांचा लेखाजोखा मांडावा, अशी मागणी त्यांनी केली. सचिन अहिर, अमोल मिटकरी, प्रवीण दटके यांनी या चर्चेत सहभाग घेतला. हे समालोचन लिहीपर्यंत ही चर्चा सुरू होती.